हाय बच्चा, तू तू इथे काय करतेस? तुला रेस्टॉरंटला बोलवलं असतं, तू आली नाहीस आणि इथे. आय नो, मला बघायचं होतं की तुम्हाला बनवायला काय काय करतोय. मी तुला मनवायला काय, मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करू शकतो अँड यू नो इट राईट. ए रिली? वाटेल ते करू शकतो? ऑफकोर्स बच्चा. फाईन. पाय पड ना माझा. काय? पाय पड ना प्लीज. याला काय अर्थ आहे? तू काय वाटेल ते करायला सांगशील आणि हे बरं यार, तू नेहमी म्हणतो मी काही करेन तुझ्यासाठी आणि मग काहीच करत नाही, हवं तेच करतो. असं नाही बच्चा. तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि जेन्युइनली प्रेम आहे. पण हे असं इमोशनली ब्लॅकमेल करणं बरोबर आहे का? मी इमोशनली ब्लॅकमेल करते, तू मला नेहमी इमोशनल काहीतरी नौटंकी देतो. सोड यार, तू नक्की सांग मला प्रेम आहे की नाही माझ्यावर. ऑफकोर्स आहे, 100%. आहे ना, मग ठीक आहे, प्रूव्ह कर. आत्ताच्या आत्ता माझ्या पाया पड. सी एम गोना स्टार्ट काउंटिंग, डोंट टॉक नाउ. टिक टिक 1, टिक टिक 2, अगं पार्किंग मध्ये टिक टिक 3. अहो काय हे रोजचं झालेलं आहे आता. काय डोकं फिरलं इकडे. आता थांबा, मी महाजनी काकांना सांगतो सगळे जाऊन जाऊ. हे बघा काका आले. अरे काय झालं आता? त्या सावंत साहेबांच्या पार्किंग मध्ये ठाकूर साहेबांनी गाडी लावली. मग डोक्याला ताप झालाय सगळा. अरे काय चाललंय तुमचं मला कळतच नाही. बरं थांबा इथेच, मी येतो बघून. टिक टिक 8, बच्चा ऐक ना प्लीज ना. टिक टिक 9, असं नको ना करूस. टिक टिक 9.5, अगं इथे सगळ्यांसमोर 9 and 3/4. तू प्लीज. Okay, fine, I'm going. नाही नाही नाही. ओके, तुला हेच हवंय ना? हा, तरच तुला पटणार आहे ना? हा. ओके थांब. ओके ओके, हेच हवं होतं. काय ओके का? झालं समाधान? अरे तू इथे काय करतोयस? तुम्ही अरे माझं सोड, तू असं झोपलायस का? ते काही नाही, मी व्यायाम करत होतो. अरे हा कुठला रे व्यायाम? सूर्यनमस्कार घालत होतो. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सूर्य नमस्कार आणि रात्री? अरे चंद्र नमस्कार घालायची वेळ आली, सूर्य नमस्कार घालतोय. हो महाजनी, उगीच दात काढू नका. इथला मालक आहे मी, मालक. त्यामुळे मी पार्किंग मध्ये सूर्यनमस्कार घालेन, नाहीतर गच्चीवर गाडी चालवेन. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मध्ये नाही पडायचा. आणि हा, तुम्हाला सांगून ठेवतो, माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी काहीही करेन. तुम्ही जर माझ्या मागे मागे फिरलात तर बघा. याच्या आधी एकदा सांगितलंय, आता परत एकदा सांगतो. कळलं? मला सांगते. मी तुझ्या मागे मागे फिरतो काय? अरे आता तुला आणि त्या शनया दोघांनाही नाही गरा गरा फिरवलं ना तर बघच. सूर्य नमस्कार घालतोय म्हणे. अरे हे डोक्यावरचे केस उन्हानं नाही गेले. तुझ्या त्या नटमोगरीला नाही सोसायटीच्या बाहेर काढली ना तर बघ. सूर्य नमस्कार घालतोय, सूर्य नमस्कार. आई, आई. अरे लवकर आलास आज? हा, आज ते बाहेरच होती मीटिंग, सो ते संपून डायरेक्टली घरी चालू. उत्तम. असंच रोज वेळेवर घरी यायचं. आले बस 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 तुझ्यासाठी काहीतरी खायला करते मी. हा, आई पण आधी चहा दे ना मला. चहा पिते का? बरं चालेल, चहा करून आणते मी. आई, हे का झालं वा? हा, हे धूळ माती चिखल कसा बरं लागला? ते हे ग पार्किंग मध्ये गाडी लावली तर एकदम बॉनेट चेक करत होतो तर ते वाकलो ना, चिखल वगैरे लागले ना, तो लागला असा अचानक. काय म्हणा, कसं आथर्वासारखा दिसून राहिले, पाय लहान लेकरासारखा. मला तर बाईची लहानपणाची आठवण येऊन राहिली. पा शाळेमध्ये असताना किती शांत होता नाही? होता. हो ना, कोणी यायचं आणि टपली मारून जायचं मॅली काल. कधी कोणाला काही उलट बोलला नाही की उलट हातही मारला नाही. एकदा नाही का हो, ते 2 द्वाड पोरं याची मित्र ती
नाही का चिखलात फेकून दिला होता त्याला, असाच पडला होता चिखलामध्ये आणि माकला होता. मग ती इतकी दया आली होती त्यावेळी तुम्हाला सांगते. मला तर अजूनही दया येते त्याची. काऊन बरं? काऊन म्हणजे काय, आधी मुलं याला चिखलात ढकलायची, आता हा स्वतः जाऊन चिखलामध्ये पडतो. काऊन असं बोलून राहिले हो? बाबा काय तुम्ही कशाला उगीच टोमणे मारताय अजूनही? आता झालं ना, संपलं ना विषय. तुम्ही उगीच आपलं. आई तू देणार आहेस का खायला मला? हो करते करते करते. थालीपीठ खाते का तू गरम गरम? काही कर. आणि ही कुठे, राधिका कुठे? राधिका ईशाकडे गेली, येईल इतक्यात. चला. ए ए आई सारखा सारखा हातच धरते. ए मलाही काही फार हाऊस नाहीये. मी रस्त्यानं सरळ जाताना तू आडवी येतेस ना, म्हणून मला तुझ्याशी बोलायला लागतं. प्लीज, आता मी काय केलंय? काय केलं? काही केलं नाही ना, मग इथे काऊन आली राहायला? सांगितलंय ना तुला, माझं आणि भक्तीचं नाही पटत. खोटं बोलू नको हा शन्या. मी भक्ती मिसना फोन केलाय, त्यांनी सांगितलंय मला त्यांचं आणि तुझं काहीच भांडण झालेलं नाहीये. गॉड, तुझं काय प्रॉब्लेम काय यार? झालं असेल माझं भांडण काहीतरी. वाय शुड आय एक्सप्लेन यू ऑल दिस? ए गबगा, उगीच इंग्रजीचे पापड लाटू नको. तुला काय वाटलं मला काही कळत नाही, मला काही समजत नाही? हे पा, मला तुझ्या सगळ्या बातम्या कळतात हा, त्यामुळे लक्षात ठेव तू. अच्छा, सगळ्या बातम्या कळतात ना तुला? हो. ओके, मग तुला हे कळलंच असेल ना की माझं आणि काय? हा काय तुझं काय? हा तुझं काय? गुरुनाथचा आणि माझा काहीच संबंध नाही. हा एनिवे सोड ना, तू प्लीज जा ना. का मध्ये मध्ये येते कॅट सारखी? मी कॅट गेट नाही हा, वाघीण आहे वाघीण. नाही बा, तू आत्ता सांगितलंस ना यांचा आणि तुझा काही संबंध नाही. आता लक्षात ठेव, यांच्या आसपास जरी दिसशील ना तर गाठ मायाशी आहे. तुला खलबत्त्यात टाकून कुटायला मला फार वेळ लागणार नाही. हम्म.